हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल की परत हिच्यावर, जसं मी लास्ट पॉडकास्टमध्ये सांगितलं, काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हाच क्लिअर केलेल्या बेटर असतात. नंतर मग त्या गोष्टींवर बोलून आणि मग तो फक्त चोथाच राहतो आणि मग तो चोथा चघळण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. आणि अजिबातच असं नाही आहे की काही जॉलसी आणि काही अशा गोष्टी. मला फक्त एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे. जे मी ऑब्झर्व केलं आहे ते सांगते. आणि जर माझं मत वेगळं असेल, माझं ऑब्झर्वेशन वेगळं असेल, किंवा आपल्यापैकी कोणाचंही आपल्याला जे वाटतंय ते आपण त्याच्यावरती कोणी कंट्रोल नाही करू शकत. त्याच्यावरती कोणी असं नाही म्हणू शकत की नाही तुला हे असं वाटतंय किंवा तुला वेगळं वाटतंय याचा अर्थ तू जलस आहेस वगैरे, असं अजिबात काही नाही आहे. हा फक्त एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे आणि मला तो लोकांसमोर ठेवायचा आहे, जेणेकरून अशा भामट्यांपासनं ते सावध राहतील. अशा भामट्यांपासनं त्यांना कुठल्याही प्रकारचा मेंटल ट्रॉमा होणार नाही. कारण लिटरली आपण बरेच सक्सेस बघितले, बरेच सक्सेसफुल आपण यूट्यूबर्स पण बघतो आजूबाजूला, आपण त्यांचे व्हिडिओज बघतो, आपण त्यातल्या काही लोकांना रोस्ट पण करतो. पण आज मला ना प्रामुख्याने असं जाणवलं की असे कितीतरी लोक आहेत जे जीवाचं रान करतायत, जे हजबंड वाईफ दोघेही जॉब करतायत आणि खूप उच्च शिक्षित आहेत, ह्यांच्यापेक्षाही जास्त शिकलेले आहेत. आता शेवटी नशिबाचा भाग असतो. पण कुठपर्यंत, म्हणजे एका पॉईंटला येऊन आहे ना ह्या गोष्टी आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपण कुठे मागे राहिलो आहे, किंवा आपण काय कुठे कमी पडतो आहे. जर ह्यासारख्या निठल्ल्यांची ही हिंमत होऊ शकते, ह्यासारखे निठल्ले हे वक्तव्य करू शकतात, असे व्हिडिओज बनवू शकतात. आता ह्या गोष्टी होतील नाही होतील हा नंतरचा भाग आहे. पण आता जे काही हे लोक बसून ह्या आता इतक्या दिवसांमध्ये जे काही बोलतायत, जे काही करतायत, ह्या आधीही या लोकांनी जे काही केलेलं आहे ते बघून, ते ऐकून कोणाला तरी स्वतःबद्दल डाऊट निर्माण होऊ शकतो. स्पेशली जे लोक ज्यांनी आयुष्यामध्ये ह्यांच्यापेक्षा खूप काहीतरी अचीव केलेलं आहे, खूप काहीतरी कमावलेलं आहे, खूप काहीतरी शिक्षण घेतलेलं आहे, खूप चांगल्या हुद्द्यावर ते कार्यरत आहेत, असे लोक आणि अजूनही ते हसल करतायत, जे ते स्ट्रगल करतायत, तर त्यांना असं कुठेतरी वाटू शकतं हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. कारण हे जे सक्सेस आहे ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सिम्पली सांगते, हे जे काही सक्सेस म्हणण्यापेक्षा हे जे काही लाईफस्टाईल, हे जे काही दाखवतात, असे कित्येक लोकांची आहे. आता आपण पकोडेताईंचंच उदाहरण घेऊया. पकोडेताईंची लाईफस्टाईल ह्यांच्यापेक्षाही खूप भारी आहे, खूप, आणि ती दाखवते पण तिच्याबद्दल असा डाऊट मनात येत नाही की बाबा हिच्याकडे हे कसं काय, ही एवढं कसं काय करू शकते. म्हणजे हां, जे काही ते असं दाखवते की खूप असं तामझाम आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ते असं वाटतं की सिंगल हँडेडली करत नसेल, त्या गोष्टीबद्दल मी बोलत नाही आहे. पण जे काही तिचं लाईफस्टाईल ती दाखवते, ते लाईफस्टाईल कसं काय असा प्रश्न आपल्या मनात नाही येत. कारण आपल्याला माहिती आहे की ते तिचं वेल डिझर्व्ड लाईफस्टाईल आहे, ते तिने अर्न केलेलं आहे. आणि आज यूट्यूब नसतं तरीही तिला शक्य होतं, तिचं लाईफ ते तसं असलं असतं. कारण शी इज वेल एज्युकेटेड, शी इज वर्किंग, आणि तिचा नवरा पण चांगला शिक्षित आहे, त्यांचं बॅकग्राऊंड पण चांगलं आहे, त्यांची फॅमिली पण तशी आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित येऊन ते जे काही तिचं लाईफस्टाईल आहे ते असलं असतं, इनफॅक्ट आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला डाऊट येत नाही, किंवा आपल्याला असं वाटत नाही की हे हिच्या बाबतीत कसं काय, हिला कसं शक्य आहे शक्य. कारण ते दिसून येतं की का शक्य आहे. कारण तेवढं तिने शिक्षण घेतलेलं आहे आणि ती स्वबळावर तिथे जे काही तिने उभं केलं आहे ते तिने केलेलं आहे. सेकंडली, इवन ॲज अ यूट्यूबर पण किंवा ॲज अ इन्फ्लुएन्सर पण तिने तिथे एक कम्युनिटी तिची एक फॉर्म झालेली आहे. ती कम्युनिटीला तेवढं देते पण, म्हणजे जेवढं ती घेते तेवढंच तिचं देणं पण आहे. आणि ती काहीतरी करते आहे तिथे जाऊन. तिने तिचं जे नेटवर्किंग आहे ते तिने ग्रो केलेलं आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तिने केल्या आहेत आणि त्यातूनच ती आज जे आहे ते तिला मिळालेलं आहे, किंवा ती ते उपभोगते. आणि इट्स हर हार्ड अर्न वॉट जे तिच्याकडे आहे ते खूप मेहनतीने अचीव केलेलं आहे आणि हुशारीनेही अचीव केलेलं आहे. बट ऑन द अदर हँड, फक्त बोंबलीचं सोडा, पण इवन मण्यार पण आता मला असं वाटू लागलं आहे की
अत्यंत बेसिक, एवढं पण काहीही महान असा काहीतरी खूप असं केलं आहे त्याने आणि खूप असा भारी आणि खूप असा काय बोलतो स्वतःला खूप अपडेटेड ठेवलं आहे त्याने आणि खूप काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यातनं तो काहीतरी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करतो आहे आणि त्यातनं त्याने हे सगळं काही आता हासिल करणार आहे किंवा करतो आहे असं अजिबातच वाटत नाही. कारण तोही थुकरटच आहे, थोडा तिच्यापेक्षा बेटर आहे पण थुकरटच आहे. आणि बोंबलीचं म्हणायला गेला तर काय कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्यांची सुरुवातच आजच्या व्हिडिओने अशी झाली की तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही असं खूप आमची स्वप्न आहेत आणि ती आम्ही खूप पाहिलेली आहेत स्वप्न आणि असंच एक स्वप्न आता आम्ही पाहिलं आहे ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. आणि ही स्वप्न आम्ही काही त्यातली पूर्णही केली. जसं आमची काही स्वप्न होती फिरण्याचं, घर घेण्याचं, गाडी घेण्याचं, मेरे पास गाडी हो, बंगला हो, पैसा हो, सब कुछ हो, सिर्फ माँ नहीं हो. सो तेही स्वप्न आम्ही पूर्ण केलं आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये बोंबाडचं कॉन्ट्रीब्युशन होतं. अशी सुरुवात होती ह्यांच्या व्हिडिओची. तर आता मला बोलता बोलता ते रिअलाईज झालं. मी इतका वेळ विचार करत होती की बोंबाडचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, क्या हे कॉन्ट्रीब्युशन, काय लोकांना ठगवायचं कॉन्ट्रीब्युशन. चौथी फेल, हिला काही बोलता येत नाही, काही कसं वागायचं बोलण्याचं काही पद्धत नाही, ढेकार ढेकार. ही असली बाई, ही मसरी लावून झुरका मारून आपली कुठल्या तरी दुसऱ्याच दुनियेत असलेली ह्या बाईचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. एक जमाना होता, लोकांना ठगवत होती, लोक ठगत होती आणि तेव्हा हिने काहीतरी जमा करून दिलं असेल तर ते होतं. पण ते काही असं म्हणजे त्याला हिचं असं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असं अजिबातच म्हणता येणार नाही. पण आता बोलता बोलता माझ्या जे लक्षात आलं तर ते असं आहे की बरोबर आईला तोडण्यात म्हणजे मेरे पास गाडी हो, बंगला हो, पैसा हो, हे कॉन्ट्रीब्युशन, हे स्वप्न हे मण्यारचं असू शकतं आणि माँ उसमें नहीं हो हे स्वप्न बोंबलीने बघितलेलं असू शकतं. आणि त्याच्यामुळे बोंबलीने ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये की ज्याच्यामध्ये तिच्या त्या दुनियेमध्ये तिच्या सासूला कुठेही स्थान नसावं हे स्वप्न पूर्ण करण्यात बोंबलीने कॉन्ट्रीब्यूट केलं असेल. सो बहुतेक हेच कॉन्ट्रीब्युशन असेल. मी आपली बाबडी उगाचच विचार करते की हिचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. सो दिस इज हर कॉन्ट्रीब्युशन गाईज. तर तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल की बोंबलीने कुठलं स्वप्न बघितलं, तर ते आता क्लिअर झालं असेल की हेच स्वप्न बघितलं होतं की मण्यारला येडा कसं बनवायचं आणि कसं पुरता येडा झालेला आहे. ह्याच्यावरून अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करावीशी वाटते. एक स्त्री जसं तुमचं घर, तुमचं लाईफ हे बेटर करू शकते ना, तसंच एक स्त्री ते उद्ध्वस्तही करू शकते. जर तुम्हाला एखाद्या स्त्रीची चांगली साथ मिळाली तर खूप चांगलं होतं, खूप भलं होतं. आणि चुकीच्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला साथ मिळाली किंवा चुकीच्या गोष्टी अजून तुमच्याकडनं करून घेणारी जर स्त्री तुमच्या नशिबात आली तर मग त्याची विल्हेवाट लागल्याशिवाय राहत नाही. आपण हे ऐकलंच असेल, दैव देतं पण कर्म नेतं. तर दैवाने जर तुम्हाला दिलं आहे तर त्याचा रिस्पेक्ट करा, त्याचा सदुपयोग करा आणि त्याला चॅनलाइज करा योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या वेळी आणि झेपेल इतकंच करा. कारण नुसतंच लोकांना दाखवण्यासाठी, नुसतंच असं कोणाला काहीतरी असं सुनवण्यासाठी किंवा कोणाला काहीतरी फील करवण्यासाठी, कोणाला खाली लेखण्यासाठी जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल किंवा जर तो तुमचा मोटिव्ह असेल कुठलीही गोष्ट करण्यामागचा, तर तुम्ही ज्या स्पीडने वर जाता त्याच्या दुपटीने खाली येता. आणि हा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, सायन्सचा नियम आहे. जितक्या जोरात फेकले जातात तितक्या जोरात आपटता. सो हे नेहमी लक्षात ठेवा. अंथरूण पाहून पाय पसरावेत. मावसाड म्हणते की माझं अंथरूणच मी मोठं करेन, तर मावसाडे तू राहू दे, तू तिथेच राहा, तू बरोबर आहेस, तू आता जे काही हळूहळू जे काही स्लो प्रोग्रेस करते ना तेच बरोबर आहे, असल्या फालतूचे सल्ले देऊ नकोस. आणि बोंबडाने तर ते एकदम सत्यातच म्हणजे खरंच मानलं आहे. असं जास्तच आता ती जास्त आपण चादर ओढली की ना कसं दुसरा नागडा पडतो है ना, असं एक चादर असेल आणि ती दोघांनी शेअर केली असेल तर ते कसं होतं की बोंबाडने ओढली तर मण्या उघडा पडतो आणि मण्याने ओढली तर बोंबाड उघडी पडते, असं होतं. आणि मग ते जोरात ओढली गेली
आता जेवढी चादर नाही आहे, पण आता काय करायचं आहे, लोकांना दाखवायचं आहे, मग जे आहे ते झाकायचं आहे, पण ते आता नाही, तेवढी अपुरी पडते ना, मग ती फाटते टराटरा आणि फराफरा. तर ते आता लवकरच ह्याची प्रचिती येईल, आपल्याला पण बघायला मिळेल आणि ऑफकोर्स हे तर स्वतः ते अनुभवणार आहेत. आता मी हे सगळं का बोलते, कारण हे इतकं खोटं आहे. मला लिटरली म्हणजे इतकं असं वाटलं की ह्यांची काय म्हणजे इतकं सवय झाली नाही ना, इतकी सवय झाली आहे की आता असं काहीतरी फेकायचं, असं काहीतरी सर्रास खोटं बोलायचं, व्ह्यूज डाऊन झाले काही करून, जेन्युइनली व्ह्यूज नाही गेन होत आहेत, आपले नॉर्मल कॉन्टेंट चालत नाही आहे. तर हे नेहमीचंच झालं आहे यांचं की तिथे बसायचं आणि काही ना काहीतरी पुड्या सोडायच्या. ह्या पुड्या त्यांनी आता नाही, ह्याच्या आधीही सोडलेल्या आहेत आणि त्याचं काहीच आता म्हणजे कोणी विचारलेलं नाही. अंदमंद थंड भक्त अंडे ते विसरून जातात, त्यांची अंडी फुटतात, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये काय नाही राहत, शिल्लक खोकले आहेत ते. पण हे स्वतःही पुड्या सोडून असे मोकळे होतात आणि सिन्स अंडे खोकली अंडी असल्यामुळे त्यांना काही पुन्हा कोण क्वेश्चन करत नाही किंवा क्वेश्चन केला तरी होल्ड ब्रीड करून काहीतरी उडवून टाकतात. सो मला असं वाटतं हे फक्त एक असंच टॅक्टिक आहे, हे एक असं पिल्लू सोडायचं म्हणून आज फक्त असं सोडलेलं आहे. जसं मण्यार म्हणाला, याला वेळ लागणार, याला तुम्ही लगेचच असं विचारू नका काय झालं किंवा काय तुम्ही दाखवताय का व्हिडिओ किंवा तुम्ही कुठे गेलेला ते शेअर करा वगैरे, तर ते इतकं झटपट नाही होत, त्याला वेळ लागणार. आता वेळ लागणार म्हणजे आता किती नेमका वेळ लागणार ते काही नाही, ते इन्फिनाईट टाईम आता माहिती नाही, दाखवलं तर दाखवलं, नाही तर नाही. आजच्यासाठी आज कमवायचे आहेत आणि मध्ये मध्ये पुड्या सोडायच्या आहेत म्हणून आज फक्त एक पिल्लू सोडून ठेवलं आणि आता कन्व्हिनियंटली तेच आता की आम्हाला वेळ लागणार, आम्ही आधीच बोललो होतो, सो जेव्हा करणार तेव्हा दाखवणार, जेव्हा करणार तेव्हा दाखवणार, असंच आता हे उत्तर असणार आहे. नाहीतर तुम्ही मला सांगा, मला एक DM आला होता आणि आपले जी मंडळी आहेत ना, इतकी चाणाक्ष आहेत आणि इतकं ॲप्ट वर्डमध्ये बोलतात ना की बस जास्त काही बोलायलाच नको, त्यांच्या एका बोलण्यातच सगळं काही एकदम क्लिअर होऊन जातं, सगळं पिक्चर क्लिअर होऊन जातं. तर असाच एक DM, असंच एक आपल्या एका ताईंनी मला सांगितलं की ही बाई एरवी छोट्या छोट्या गोष्टी मांजराच्या गुवासारखं लपवून ठेवते. लिटरली म्हणजे मांजर कसं पॉटी करतं आणि मग त्याच्यावरती माती टाकतं ना आणि असं लपून ठेवतं स्वतःचं, मांजर एक स्वच्छ प्राणी असं समजलं जातं, तर त्याच्यामुळे ती तसं करते. आता ही स्वच्छ नाही आहे, अस्वच्छच आहे, ही घाणेरडी आहे, पण ही आपली कशी घाण एरवी लपवून ठेवते आणि एरवी छोट्या छोट्या गोष्टी पण ही क्लिअर नाही करत. साध्या ट्रिपला पण जायचं असेल तरी कुठे जाणार, आम्ही कुठे जाणार आहे ते मी आता नाही सांगणार, मी ते तुम्हाला कळेलच, जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार आहोत, किंवा मी काय करते आता इतके दिवस व्हिडिओज काय येत नाही तर मी एका कामामध्ये बिझी आहे, तर ते काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेलच. किंवा मग ते लायसन्सच्या बाबतीमध्ये असू दे की आता माझं थोडंसं काहीतरी चाललेलं आहे लाईफमध्ये, तर ते तुम्हाला लवकरच कळेलच. तर इतके म्हणजे थुकरट गोष्टी ही लपवून ठेवते, त्याच्याबद्दल क्लिअर बोलत नाही, काय सांगत नाही की तुम्हाला कळेल, वेळ आल्यावर कळेल, मग मी नंतर सांगेन, आणि मग अशा गोष्टीसाठी हाईप क्रिएट करते. तर ही गोष्ट, एवढी मोठी गोष्ट, यांचं एवढं मोठं स्वप्न हे हिने बघितल्याच डिक्लेअर केलं. आता लोक काही इतके फुकट आहेत की इतके येडे आहेत की इतके थकेले आहेत की बाबा त्यांना काही, आता ही स्वप्न बघणार आणि ही स्वप्न बघितल्यावरती दुसऱ्या दिवशी आज मी हे स्वप्न बघितलं, उद्या मी ते स्वप्न बघितलं, स्वप्न बघितले की पूर्ण होतात, आपण स्वप्न बघितलेच पाहिजे. अरे नुसती स्वप्न काय, तुम्ही काय मेहनत घेताय, काय करताय त्यासाठी, हे ठगवण्याची मेहनत घेताय, म्हणजे त्यांच्याकडनंच तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत, कारण तेच आहे जे त्यांच्या जीवावरच तुम्ही ही स्वप्न बघताय, म्हणून तुम्ही त्यांना ती आता बसून स्वप्न सांगणार का, आणि मग त्याच्यावर व्ह्यूज लाटणार, आणि मग नंतर आपणच कसे मेहनती, आपणच कसं काय स्वतःच्या हिमतीवर, हे सोपं नाही आहे, हे सोपं नाही. अगं बाई सोपं नाही आहे तर कशाला करते, जे सोपं नाही आहे ते करण्यातच मजा असते ना. नाही होत तुला, नको करूस, परत आम्हाला का प्रत्येक वेळेला सुनवते की सोपं नाही आहे, सोपं आहे तर कर, नाही सोपं आहे, नाही जमत आहे तर नको करू. याचाच अर्थ
ह्यांच्या जीवावरती हिला लाटायचे आहेत आणि वरून त्यांनाच सुनवायचे की आम्ही कसे ग्रेट आहोत आणि आम्ही असं, तुम्ही असं काय करता, कुठून आणता काहीतरी, मग ते पण सांगा ना, ते पण जरा कळू दे लोकांना. म्हणजे जे तुमच्या इतकेच कॅलिबर असलेली लोक असतील तर ते पण विचार करतील. जर सांगायचंच आहे तर सगळं नीट व्यवस्थित सांगा ना, तर तुम्ही खरे इन्फ्लुएन्सर, खरं तुम्ही काहीतरी विचार करता, आपल्याप्रमाणेच इतरांना पुढे घेऊन जाण्याचा विचार करता, आपल्याप्रमाणेच इतरांचीही ग्रोथ व्हावी हा विचार करता. तर तुम्हाला असं नाही सांगत आहे आम्ही की तुम्ही करूच नाही शकत. बरं चला तुम्ही करू शकताय, पण तुमच्यासारखे इतरही लोक असतील ना जे तुमच्या बरोबरीचे असतील, मग त्यांना पण आयडिया मिळेल, ते पण करतील ना. तुम्ही करा प्रगती, ते पण करतील. पण त्यांना जर गायडन्स नसेल, त्यांना हा प्रश्न पडलाय की आपलं पण असंच असून आपल्याला नाही जमत आहे, तर हे असे काय करतायत की ह्यांना जमतंय, तर जरा ते पण क्लिअर करा, म्हणजे बरं होईल ना. तर बोंबडे, हे जी तुझी फेकाफेकी आणि ही जी काहीतरी उगाचच काहीतरी पुढ्या सोडणं चाललंय ना, आणि इतके नॉनसेन्स कारणं दिली आहेत. आता 1 बाय 1 मी सांगते. ह्याच्या आधी हिने काय पुढ्या सोडलेल्या आहेत, जसं की सोलार पॅनल. ते सोलार पॅनलचं एवढं करणार आणि मग हे ते त्याच्यावरती 2 व्हिडिओ छापले, मग तो माणूस आला, मग त्याने सांगितलं, मग त्याने कोटेशन दिलं, मग आम्ही असा विचार करतोय, आम्ही तसा विचार करतोय. हां, हे सगळं करून झालं. त्या सोलार पॅनलचं काहीच नाही. मग त्याने आवाच्या सवा खर्च सांगितला म्हणून मग आम्ही कॅन्सल केला. आणि हे हिला माहितीच नव्हतं की आपण जिथे जातो तिथे मळब येतं, तर ते सोलार करून काय आता कुठले दिवे लावणार होती काय माहिती, त्याच्यामुळे ते नव्हतंच. मी त्याच वेळेला बोललेली की सोलार पॅनल शक्यच नाही, उगाचच टाइमपास करते ही बाई, उगाचच नॉनसेन्स. आणि तसंच झालं, त्याचा काही अत्तापत्ता नाही. सेकंडली, ही आउट हाऊस बांधणार होती की मी त्या गार्डनमध्ये आउट हाऊस बांधणार, मग त्याचं कोटेशन घेतलं, त्याचं हे केलं ते केलं, मग ते कसं असणार काय असणार, मग ते तुमच्याबरोबर मी लवकरच शेअर करणार, ह्याव करणार त्याव करणार, त्याच्यावर व्हिडिओ छापले. त्या आउट हाऊसचा काही अत्तापत्ता नाही, कुठेच काय नाही झालं. ते पण गेलं, व्हिडिओ झाला आणि व्ह्यूज छापले, काहीतरी एक ट्रिप बिप केली, त्या व्ह्यूजवरती झालं, संपलं. त्या टॉपिकचं तेवढाच इनपुट होतं, झालं, वसूल झालं. तिसरी गोष्ट, ते काहीतरी व्हॉलीबॉलचं काहीतरी खेळायला जायची आणि मग मुलींना बॅडमिंटनला वगैरे घेऊन जायची. मग त्याच्यामध्ये आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आणि मी चॅम्पियन आहे, चॅम्पियन बोंबाडेचं फ्लॉप चॅम्पियन. तर असं काय काय दाखवून वगैरे ते सगळं लाटलं. त्याचा काही अत्तापत्ताच नाही. काय माहिती, ते सगळे जे काही बेनिफिट होते ते संपले वाटतं. परत यारे माझ्या मागल्या, त्याचा तो विषयच नाही. म्हणजे असे अनेक विषय हिने आत्तापर्यंत काढले, अनेक विषयांवर व्हिडिओ छापले. त्या व्हिडिओमधनं जे हिचं जे काही ट्रिप बिप, काही असे जे छोट्या मोठ्या तुकडड गोष्टी असतात ना, ज्या हिला करायच्या असतात, सो कॉल्ड हिची स्वप्न, ते ही असेच व्हिडिओ छापून त्याच्यापुरतं करते. तेवढी अमाऊंट झाली गॅदर की झालं. त्या व्हिडिओचं जे काही हे होतं, मेन पर्पज होतं, ते सर्व झालं. हे अंड्यांना कळतच नाही. मूर्ख अंडे, थंड अंडे, खोकले अंडे. आता मण्याच्या म्हणण्याप्रमाणे ह्या 2-3 महिन्यापासून हा विचार करतायत हे लोक. मग जर 2-3 महिन्यापासून तुम्ही हा विचार करताय, तर तुम्ही सोफा बघायला गेलातच कशाला? जर तुम्हाला माहिती आहे की हा आपला विचार चालू आहे आणि आपण असं करणार आहोत, तर उगाचच ते सोफ्याच्या व्हिडिओ कशाला उगाचच छापायचा प्रयत्न केलात ना. आता त्याच्यावरती तुम्हाला एवढे काही व्ह्यूज नाही आले, कारण पब्लिक थोडीफार तरी शहाणी झाली आहे. आणि जिथे ती शहाणी नाही होत तिकडे मी काहीतरी करून थोडंफार करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे म्हणूनच मला लगेचच हे व्हिडिओ टाकावे लागतात, हे पॉडकास्ट करावे लागतात, की थोडा जे काही माझ्याच्याने होईल, थोडं जे रोखता येईल ना या गोष्टीला, तेवढा रोखण्याचा प्रयत्न करते. पण अंडे जातात ते जातातच. सो ते पण हळूहळू येईल आटोक्यात. वारंवार जर ह्यांचं खोटं पडत आलं ना, उघडं होत आलं ना, तर नक्कीच ते पण आटोक्यात येईल. हे मी मॅनिफेस्ट केलं आहे की ह्या खोट्याचा ना बाजारच उठवायचा आहे, आणि ती शक्ती मला परमेश्वराने द्यावी. सो मिस्टर लायम मण्यार, सांग ना, कशाला उगाचच तुला काही कामधंदे नाही की इतका अतिशहाणा आहेस फुकट्या की तुला? आणि काय तर म्हणे की आज सॅटर्डे होता, आता म्हटलं मण्यारला वेळ असेल. मण्यारला वेळ असतो, तो काही धंदे करत नाही. 1 नंबरचा लफडेबाज थुकरट माणूस आहे तो. त्याच्याकडे वेळ नसायला काहीच झालेलं नाही आहे. हां, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, ठगवायची कामं. एक दिवस मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही आहे. बस तेवढंच आता बाकी राहिलं आहे. कुठली गोष्ट यांना थांबवू शकते ना, तर तेच आहे. बस तिकडून हाकलले जाणार ना, सिविक सेन्सच्या गोष्टी करतात. त्यांचं सिविक सेन्स आता
बाहेर येण्याची वेळ झालेली आहे. सो येस, प्लीज टेल मी की जेव्हा तुमचा हा प्लॅन होत होता तर कशाला ते फालतू सोफ्याचा व्हिडिओ केला? इतका फुकट आहेस, इतकं कामधंदे नाही आहेत तुझ्याकडे, आणि इतके वेळेला अशक्य लेवलला खोटं बोललेलं आहे ना. आता तर मला फुल गॅरंटी की ते जे काही कार्ड आणि जे काही माझं कार्ड हरवलं ते कोणाला नाही सापडलं, ते जे काही खोटा जे काही केला ना तो बनावच होता. आणि त्यावेळेला पण ते पूर्ण प्रॉपर प्लॅनिंगने जे त्या मानाने एक्झिक्यूट नाही करता आलं. बट तुम्ही बघू शकता की त्याच्यामुळे मीही एका एक्सटेंटला व्हायरल झालेली आहे. जर तुम्ही गुगलवर ह्याचं नाव टाकलं तर तुम्हाला माझा तोच व्हिडिओ दिसतो, बॉस, आय एम द बॉस, आला मोठा मण्यार द फेकाळा. सेकंडली, तुम्ही जर जेन्युइनली काहीतरी करताय किंवा तुम्ही नवीन वास्तू घेताय किंवा काही करताय, कुठल्याही गोष्टीत अपग्रेड करताय, तर अपग्रेड होताना ज्या वास्तूने किंवा ज्या वस्तूने कुठल्याही, म्हणजे ती भले मग ते घर असू दे, गाडी असू दे, काही असू दे, कुठल्याही गोष्टीने आपल्याला इतकी वर्ष ज्या ह्याच्याने साथ दिली त्याला इतकं घाणेरडं दाखवायचं, खाली पाडायचं आणि वाईट आहे आणि बेकार आहे आणि म्हणून हे आमची कारणं आहेत. तुम्ही घ्या ना, अपग्रेड करा, चांगलं पुढे जा, पण त्याच्यासाठी आधीच्या ज्या वास्तूमध्ये आपण राहिलेलो आहोत, ज्या वास्तूने आपल्याला हे सगळं दिलं, मुळात वास्तू तथास्तू म्हणत असते तेव्हाच ह्या गोष्टी होत असतात. तर ज्या वास्तूने तुम्हाला तथास्तू म्हटलं, ज्या वास्तू पासून तुमची ग्रोथ झाली, त्या वास्तूलाच आता तुम्ही नावं ठेवताय. ही तुमची रियालिटी आहे. तुम्ही आज कबूल केलं की तुम्ही एकाच चाळीत राहता. मण्यारने सांगितलं की ह्याला असं म्हणतात तिथल्या भाषेत, तू काहीतरी सेमी डिटॅच्ड वगैरे असं काहीतरी, असं जरा जास्त पॉलिश्ड बोलल्याने काही होत नाही. ती चाळच आहे, हे चाळीतलंच घर आहे ते. आणि ते तू म्हणजे आपल्या इथे कसं म्हाडाची घरं 1+1 किती बांधतात, म्हणजे कोणाचं 800चं पण असतं, कोणाचं 1200चं पण असतं, कोणाचं 1600चं पण असतं, वाटेल तसे मजल्यावर मजले चढवतात. त्यातलाच हा प्रकार आहे. थोडंफार म्हणजे काय परमिशन वगैरे घ्यायला लागत असेल, बट चढवतात. मागे हिने सांगितलेलं ह्याच्याहूनही उंच आमचा करायचा प्लॅन आहे आणि काहीतरी होम थिएटर वगैरे तिथे करणार आणि असा आम्ही विचार करतोय वगैरे. आता ते पुढ्या सोडून झाल्या, त्या घरावरती लाटून झाले, इतके वेळेला त्याच्यावरती व्हिडिओज बनवून झाले, त्याची टूर देऊन झाली. लोक अक्षरशः म्हणाली की अरे बाबा बस करा, किती वेळा तेच दाखवता. तरी पण नाही, लाटायचे आहेत, अंडे जोपर्यंत बघतायत तोपर्यंत टाकणार, म्हणून त्या घरावर इतके लाटून झाले. आणि आता तेच घर एकदम असं आहे तसं आहे, त्याला स्पेसच नाही आहे, त्याचं गार्डन, बापरे, त्या गार्डनवर एवढा खर्च केला, जेल की दीवार म्हणजे ही कुठल्याच गोष्टीला हे लोक काहीच विचार करत नाही, काही सारासार विचार नाही करत. एवढे पैसे घालवतात, एवढं काय करतात. आणि तेव्हाच आपण म्हटलं होतं की एखादी गोष्ट आपण समजा इन्व्हेस्टमेंट म्हणून करतो ना, तर ती खूप शांत डोक्याने विचार करून केली पाहिजे. कारण आपण जे काहीतरी फालतू खर्च करतो त्या खर्चाला समोरचा बायर व्हॅल्यू देईल की नाही, देतच नाही, 99% देतच नाही. कारण ते तुम्ही तुमच्या मनाने केलेलं असतं, ती त्याची चॉईस नसते. तर त्या जेलची दिवारे उभी केली आणि सगळं काही इतकं त्या घरावरती खर्च केला, आणि आता तू त्या घराला नावं ठेवते. तिथे उजेड येत नाही, तिथे बाहेर गाड्यांचा खूप आवाज येतो, इथे पार्किंगच नाही, इथे मला वर खाली करावं लागतं. बाकी तुला वर खाली करायला, ते पानचट केक आणायला, ते सगळं करायला तुला काही त्रास नाही का? मग ह्याच्यावर नाही कंटाळा येतो वर खाली करायचा, ह्याच्यावर वर खाली करायचा कंटाळा येतो म्हणून आता काय एकमेकांना बदलणार तुम्ही? काय बोलते, म्हणजे मला ना अशा लोकांचा खूप तिटकार आहे. म्हणजे साधा ना माझा असा स्वभाव आहे की मी ज्या नवीन TV घेते ना आणि माझा जुना TV जाणार असतो, किंवा नवीन फ्रीज घेते आणि जुना फ्रीज जाणार असतो, तरी मला रडायला येतं. म्हणजे त्या फ्रीजची हालत खराब झालेली असते किंवा काहीतरी फॉल्ट झालेला असतो, आणि कुठलीही गोष्ट ना मी काहीतरी असं मेजर काहीतरी त्याच्यामध्ये इश्यू असल्याशिवाय मी ती चेंज करत नाही. आणि जरी त्याच्यामध्ये इश्यू झाला तरी पण मला असं वाटतं की इतके वर्ष ज्या वस्तूने मला साथ दिली, तर ती मला जेव्हा सोडून जाते तेव्हा मला कसं तरी वाटतं. आणि त्याच्याबद्दल वाईट बोलण्याचा किंवा वाईट असं काहीतरी रिमार्क पास करण्याचा तर मी विचार पण नाही करू शकत. तर आता हे असंच आहे, हे तसंच आहे, हे इतक्या वर्षांनी तुम्हाला अचानक या गोष्टीची उपरती झाली आणि अचानक तुम्हाला हे जाणवू लागलं. म्हणजे हा सारासार विचार केलेलाच नाही आहे, हे उगाचच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून
बोललं गेलेलं आहे, नुसतं क्लिकबेट, नुसतंच असं काहीतरी हवा सोडायची म्हणून सोडलेली आहे. आता जेव्हा होईल तेव्हा होईल, झालं तरी पण ते उगाचच अननेसेसरी अनवॉन्टेड खर्च केला जाणार आहे. आणि अशा लोकांचं ना, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची, तेच आहे ना, हव्यास आणि जरूरत ह्याच्यामधला फरक, गरज ज्याला ओळखता येत नाही ना, त्याची काय हालत होते ह्याला इतिहास गवाह आहे. सो हे जरी उद्या प्रत्यक्षात उतरलं किंवा प्रत्यक्षात त्यांनी केलं तरी ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी, आपल्याला गरज नसताना, आणि जेव्हा की म्हणजे कोणाच्याच व्हॅलिडेशनवर, लोकांच्या व्हॅलिडेशनवर किंवा लोकांना दाखवण्यासाठी कधीच कुठलीही गोष्ट करू नये. ह्याच्यामध्ये आपलं जे आहे ना, जे आपण खरंच जेन्युइनली आपण जे गोळा केलेलं असतं त्याच्यामध्ये माणूस तेही घालवून बसतो. सो खूप खूप मूर्खपणाचा हा निर्णय आहे. ज्या लोकांनी वाहवा केली ते त्यांची लेवल आता काय म्हणजे बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग आहे. फ्रेंड्स, पार्टी, ह्या सगळ्या गोष्टी तर म्हणजे काय वाटेल ते बडबडत होती की आमच्याकडे फ्रेंड्स येतील आणि मग पार्टी असेल, मग आम्हाला असं गाड्या, आणि म्हणणार तर काय उद्या आपल्याकडे अजून गाड्या असतील तर त्या पण लावायला. म्हणजे उगाच काहीही बोलायचं म्हणून बोलायचं का? ह्याच्यावरूनच कळतं की किती थुकरट विचारांचा माणूस आहे. याला फक्त ना एकच ते काहीतरी असं स्टेटमेंट, एकच ते वाक्य बोलता येतं. डेफिनेटली याच्यामध्ये आम्हाला खूप विचार करावा लागला आणि विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. कारण कसं असतं ना, याच्यामध्ये आपल्याला खूप इमोशनल आणि फिजिकल इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे इमोशनल तर असतेच पण फिजिकल पण असते. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला ना खूप विचार करावा लागतो आणि खूप इझी नाही आहे हे सगळं करणं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला करायचं आहे तर आपण तर करणारच आहोत. काय इमोशनल असते आणि फिजिकल इन्व्हेस्टमेंट असते, काही ते एक काहीतरी शिकलाय कुठून तरी तर तेच रटवत असतो. इमोशनल इन्व्हेस्टमेंट असते आणि फिजिकल इन्व्हेस्टमेंट असते. खूप मोठा हुशार समजतो भोपळ्या. तर फट मणी पडलेला माण्यान. आणि हिने काय फ्लक्झमबर्गमध्ये नाव केलंय युट्यूबर म्हणून. काय कोण विचारतं? अरे आहेत ते पण पळून गेले. आणि कोण येतंय? कसली पार्टी आणि कसलं काय डोंबल्याचं? असं असेल ना तर खरंच घेच तू. बघायचंच आहे मला की काय ते कसल्या पार्ट्या थ्रो करता आणि कोण येतं तुमच्याकडे. अजून मला तर अजून चांगला विषय मिळेल. घेच. आणि खोटारडे त्याच्यात पण बोलते ना, मी दाखवू नाही शकत तुम्हाला, आम्ही नाही दाखवू शकत. असंच करतात आजकाल. कोण येत जात काय नाही म्हणून आता आम्ही लोकांचा ह्याचा विचार करतो, त्यांची प्रायव्हसी जपतो. त्याच्या नावाखाली कोण नाही थुकरट, तुमच्याकडे कोण थुकायला पण येत नाही. आणि हिला हे आहे ते गार्डन मेंटेन करता येत नाही, काय हालत करून ठेवते ते बघितलंच आहे आपण. तर ही लॉन मेंटेन करणार आहे, हिच्याकडनं होणार आहे का ते? आणि काय तर म्हणे की असं गार्डन वगैरे असेल तर मग इथे गार्डन खूप छोटं राहतं आणि मग इथे जास्त ऊन पण नसतं, तर ते ओलं होतं आणि त्या ओल्या गवतामध्ये मुलांना खेळायला पण मिळत नाही. तर आम्ही असं घर बघतोय जिथे मुलींना खेळता येईल. अगं बाई येडे, तू तिथेच बघतेस ना का इकडे येतेस? मला तर वाटतं हिला काशा गुंडाळून परत बॅक टू पॅव्हेलियन, बॅक टू भगतपुरीच व्हायला लागणार आहे. हे असलंच काहीतरी आसार दिसतंय ज्या पद्धतीने हे लोक प्रोसीड करतायत आणि ज्या पद्धतीने यांच्या गप्पा ठोकतायत ते. आता काय तिथेच घेते तर तिथे काय आता लगेच दुसऱ्या थोडंसं 500 मीटरवर किंवा लेट्से 2-3 किलोमीटरवर, 5 किलोमीटरवर काय एकदम कडकडीत ऊन पडतं आणि तिकडच्या काय म्हणतात त्या पावसामुळे किंवा बर्फवृष्टीमुळे तिकडचं ग्रास ओलं नाही होत. असं काहीतरी मॅजिकल ग्रास आहे, फक्त ह्या घरातलंच ओलं होतं, त्या घरातलं नाही ओलं होणार. काय बोलते अशी देणं एक. हेच म्हणते की किती ते खोटं बोलायचं, किती ते काय कारण. आणि हे कुठले भिक्कार बघतायत की यांना एवढ्या पण गोष्टी नाही, साध्या गोष्टी पण यांना खटकत नाहीत, की यांना प्रश्न नाही उभे राहत, यांच्या डोक्यात काही विचार येत नाहीत. कसले डोक्यात की खोकी बावळ्यात कुठले येड्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे की हिला गप्पा मारायच्या आहेत. काय तर म्हणे की इथे आमच्या शेजारी राहतात म्हातारे आहेत, पण त्यांच्याशी गप्पा मारायचं म्हटलं तरी पण असं म्हणजे आमचं एकदम रोडलाच आहे, तर त्याच्यामुळे मग गाड्या येत जात असतात आणि दरवाजाच्या बाहेर लगेचच रोड आहे, तर त्याच्यामुळे तिथे असं गप्पा नाही मारता येत वगैरे. तर मागे जेलची दिवारे कशाला उभी केली? जेव्हा तुमच्यामध्ये जेलची दिवारे नव्हती तेव्हा मागच्या साईडला येऊन तुम्ही गप्पा मारू शकत होते ना. मग का नाही तेव्हा का नाही गप्पा मारल्या? आणि आता अशा कुठच्या गप्पा मारायच्या आहेत तुला की कुठले खुर्च्या टाकून बसणार आहे? त्याच्यासाठी ना आधी बोलता यावं लागतं. तुझ्या गप्पा काय, तुला काय कुठली भाषा येते? त्याच्यासाठी ना हे खर्च करण्याच्या आधी काहीतरी शिक, एक भाषा शिक चांगली.
हां, हे सगळं बंद कर. ते ना तुझ्या बर्थडे रेझोल्युशनच्या जे कम्युनिटी टाकली होती ना, त्याच्यामध्ये एका ताईंनी खूप छान छान पॉईंट लिहिले आहेत. ते जरा वाच. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की हे सगळं सध्या बाजूला ठेव आणि काहीतरी शिक, नवीन स्किल डेव्हलप कर आणि एक एक चांगली भाषा शिक. इंग्लिश नाही तर नाही, मराठी शिक, वाचन कर. ते मराठी तरी येऊ दे तुला. तुला सध्या मराठी येत नाही आणि तू शेजारच्यांबरोबर गप्पा मारायच्या गोष्टी करते. कुठल्या भाषेत गप्पा मारणार तू? डेकर डेकर फटाक अशी देणार ना मुस्कटात, इकडचं तिकडे करून ठेवतील तुझी. काय बडबड करते, गप्पा मारायचे तिला. आणि आधी ना ते फ्लक्झमबर्गचं स्पेलिंग शिकून घे. एका बाईने हिला कॉमेंट केलंय तर इथे फ्लक्झमबर्गमध्ये असं राहतं, ते लिहिताना हिने फ्लक्झमबर्गचं स्पेलिंग बघा. चालली मोठी गप्पा मारायला फालतू बाई. म्हणजे ना हिचं बघून मी तेच बोलते ना, एखाद्याला डिप्रेशन येईल, एखाद्याला ना काहीतरी असं वाटेल की बाबा मी काय पाप केलं किंवा मी काय कुठे कमी पडलो असं काहीतरी वाटायला लागेल. खूप हे नेक्स्ट लेवलचं हे भयानक प्रकरण आहे. हे वेळीच थांबलं पाहिजे आणि अशा लोकांपासून वेळीच इतरांना सावध केलं पाहिजे. आणि खरंच मी पुन्हा एकदा सांगते की मला हे खोटं बाहेर काढण्याची शक्ती परमेश्वर देऊ दे आणि सगळ्यांचे डोळे उघडू देत, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. कारण ह्या असल्या थोतांड आणि असल्या ठग लाईफ लोकांना ना आळा बसलाच पाहिजे. हे कम्युनिटीसाठी खूप भयंकर आहे अशी लोक असणं. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. तुम्हाला माझे पॉईंट पटले का ते मला नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काही ॲडिशन करायचं असेल, तुम्हाला काही अजून तुम्हाला जर माझ्यासारखंच सेम वाटलं असेल तर तरी सांगा. आणि जर तुम्हाला अजून काहीतरी वेगळं ॲड ऑन करायचं असेल, अजून तुम्ही काही ऑब्झर्व केलं असेल तर तेही मेन्शन करा. आणि अगेन मी ठरवेन कोणाची कॉमेंट ठेवायची की नाही. म्हणजे माझ्या मंडळी तर मला माहितीच आहे, पण फालतूगिरी करायला कोण आला ना तिथल्या तिथे उडवून टाकणार, समजलं ना. तिकडे जायचं आणि फुटायचा, अंडी फोडायची. तर पट निकल ऑडियन. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. आय होप उद्या परत ही काहीतरी नवीन कांड घेऊन येऊ नको दे आणि आपल्याला दुसरं कॅरेक्टर घ्यायला मिळू देत. सो सी यू टुमॉरो. टेक केअर. बाय बाय.